नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 लेक्चर नंबर 8 असावा बहुपदी 8व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. आज पालक दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्व पालकांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुमच्या विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला धडपडणाऱ्यासाठी, तुम्हाला जिंकण्यासाठी, सतत यशस्वी होण्यासाठी तुमच्या पाठीशी धडपडणारे तुमचे बाबा पप्पा आणि तुमच्या हार मला सुद्धा जीत मानून पुढे जाणाऱ्या, तुमच्या अपयशामध्ये सुद्धा यश समजणाऱ्या तुमच्या मम्मी, ह्या सर्वांना पालक दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. आज पालक दिनाच्या निमित्तानं जरूर आईवडिलांच्या पाया पडा, आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. आशीर्वादाबरोबर तुम्ही अशा रीतीनं तिथं रिप्रेझेंट होऊया की मी काहीतरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून काही ना काहीतरी माझा मुलगा शिकतो हे कळू द्या. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल पप्पा मम्मी निश्चितपणे देतील. उगाच काहीतरी मोबाईल घेते आणि काय कळते का नाही, कुणास ठाऊक त्याला काय करते का नाही, काय की असं जर वाटलं तर पालक सहजासहजी त्यांचा वेळ तुम्हाला मोबाईलसाठी वापरू देणार नाहीत. त्यासाठी तुम्ही वही पेन घेऊन जर शिकायला लागलात, ते सोडवायला लागलात, तर पप्पा मम्मीला आनंद वाटेल नाही का. मग ते वेळ काढून तुमच्यासाठी मोबाईल देतील. ह्या 7th लेक्चर 8th लेक्चरमध्ये आपण जातो. ह्याच्या बहुपदीला आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. कालचा पुढचा भाग आपण पूर्ण करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण थोडंसं सेतुब्रिजचा तुमचा जो आजचा भाग आहे तो थोडासा ओळख इंट्रोडक्शन होऊ दे. आजच्या तासिकेमध्ये चौकोन हा प्रॉपर्टीज, चौकोन 4 बाजू आणि 4 कोन ह्यांनी परिपूर्ण झालेली आकृती. याची व्याख्या फार वेगळी आहे, त्या व्याख्येमध्ये जात नाही मी. चौकोन कसाही काढा, तुम्हाला माहीत असणारा साधा सोपा हे आपले नेहमी जे दैनंदिन असणारा आयत, चौरस, हे सगळ्या चौकोनाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत सगळे. चौकोनाचे सगळे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, ह्या प्रकाराची ओळख थोडीशी झाली आहे. ह्याची आत्ता ओळख कशी पाहिजे बघा. ह्या चौकोनाच्या चारी बाजूंची नावं सांगा, येतील सगळ्यांना. AB, BC, CD, AD. नंतर ह्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू बघा. ABच्या समोर DC आहे, ADच्या समोर BC आहे. समोरासमोरचे कोण बघा. कोण Aचा समोरचा कोण C येणार, Bच्या समोरचा D येणार. ह्याचे कर्ण हा समोरला का बघा तुम्हाला. हा कर्ण आणि हा कर्ण, एक आड अक्षर ABCD असं लिहायला लागला तुम्ही. ABCD घ्या, DABC असं घ्या, क्रमाने घ्या. CDAB असं वाचा. चौकोन वेगवेगळ्या प्रकारे वाचता येतो. शक्यतो एक क्रम असावा, ABCD म्हणूया. याचे कर्ण बघा. ABCDचा AC हा एक कर्ण आहे, BD हा एक कर्ण आहे. अशी त्याची ओळख. सम्मुख बाजू, सम्मुख कोन, त्यानंतर लगतच्या बाजू. ह्या ABला लागून असणारी AD आहे, ADला लागून असणारी CD आहे, CDला लागून परत BC आहे. ह्या लगतच्या बाजू. हे बघा, ह्या समोरच्या बाजू, ह्या लगतच्या बाजू. आपल्या घराच्या भिंती, लगतच्या भिंती, सम्मुख भिंती. तुमच्या रूममध्ये बसला आहे, तुमची TV रूम आहे, तुमच्या बॅक साईडची समोरची येणार, त्याला लागून ज्या भिंती आहेत त्या लगतच्या भिंती येणार. साधी संकल्पना आहे. आपल्या व्यवहार असे अटॅच करून ते आपण लर्न करायचं आहे. त्यासाठी फारसा काय गोंधळ करून घेणार नाही. पण आपल्या मोस्टली सगळ्यांच्या रूम्स ह्या आयताच्या आकाराच्या आहेत, चौकोनाच्या आकार आहेत. खिडकी, दरवाजे सगळे आयताच्या आकाराचे आहेत. दरवाजाच्या समोरासमोर बाजू सारख्या असते बघायला लागणार नाही तुम्हाला. एक बाजू मोजला की दुसरी बाजू मोजावं लागत नाही. वरची बाजू चौकटीची मोजा, खाली तेवढीच असणार आहे. तसं हा संबोध आपल्याला चौकोनाच्या बाबतीमध्ये शिकणार आहोत आपण. तर इथं ह्या बाबतीमध्ये आपण शिकत जायचं होतं. त्याचबरोबर तुम्ही आयताच्या काही ॲडिशनल प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आयत म्हणजे काय. आयताचं दुसरं नाव आहे बघा काटकोन चौकोन. ह्याचा प्रत्येक कोन 90चा असतो. ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन 90चा असतो तो आयत असतो. मग त्याला बाजूसारख्या आल्या तर मग तो चौरस होईल, नंतर होईल. पण पहिल्यांदा चारही कोन काटकोन आले की तो चौरस आहे. बघा, तुमच्या दरवाजाचा प्रत्येक कोन मोजून बघा. तुमच्या चौकटीमध्ये बघा, चौकटीच्या चारही कोन 90 अंश आहेत का नाही बघा ना. तुमचा बसण्याचा पाठ बघा, तुमची वही बघा, तुमचं पुस्तक बघा. हे वही आयताच्या आकाराचे आहे, प्रत्येक कोन 90चा. हे काय पाठ करत बसायला लागणार आहे का आपल्याला. ही जेवढी बाजू असणार तेवढी असणार का नाही, हे काय पाठ करणार आहे का आपण. समोरील बाजू सारख्या असतात, सम्मुख बाजू सारख्या असतात. हे नाही पाठ करायचं, हे डायरेक्टली लर्न करायचं. डायरेक्टली हे अंडरस्टँडिंग आहे, आपल्या दररोजच्या जीवनामधला भाग आहे. तो पाठ करून नाही बाळगणं शिकायचा आपल्याला. अशा काही सुंदर प्रॉपर्टीज आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक छानपैकी गणित पण त्याने दिले. आज आपण ते गणित पण आपण पूर्ण करूया आणि मग आपण पुढे जाऊया. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्याला आयत म्हणायचं. प्रत्येक कोन सम्मुख बाजूसुद्धा एकरूप दिसते बघा. तुमच्या घराच्या दरवाजाच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत का नाही बघा. सम्मुख कोन निश्चितपणे सारखे असणार. कर्ण परस्परांना दुभागतात.
ही प्रॉपर्टी पण तुम्हाला होऊन गेलेली आहे. पण कर्ण परस्परांना दुभागतात हे कळालं का तुम्हाला? कर्ण हा एक कर्ण, हा एक कर्ण, दुसरा कर्ण, हे दोन्ही कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे दोन दुभागणी म्हणजे दोन समान भाग होणे. एक गणित सोडण्यासाठी दिले आपल्याला, ते पण सोडूया. हे समजा 8 आहे, हा कोण 90चा आहे आणि हे 8.5 आहे. हे बघा, हा एवढा जो तुकडा आहे ना, हा 8.5चा आहे. मग सांगा, हा 8.5 असेल तर हा किती असणार? याच्यावरची काही सोपी उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत. आयताचे कर्ण दुभागतात, दोन समान भाग होतात, म्हणजे हा सुद्धा निश्चित 8.5चा असणार. आता आपण हे लर्निंग प्रोसेसर असे आपण की एकावरून पुढं जायचं असतं. आता आपल्याला ह्या चौकोनातला फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ABC, ह्या C आणि हे D आहे. इथं C घेतो, इथं D घेतो. ह्या BCची लांबी काढा, असा एक प्रश्न तुम्हाला त्या आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. फक्त आपल्याला हे बघा, हा फक्त काटकोन त्रिकोण म्हणून बाजूला घेऊया, एवढाच. हा 90चा कोण आहे, ABC. त्याची ही बाजू त्याने 8 दिले. कर्ण दुभागतो, हा 8.5 दिला आहे, म्हणजे अर्धा कर्ण दिला आहे. सगळा कर्ण कितीचा होणार? 8 आणि 8 16 आणि वरचे 8.5 रुपये आणि 8.5 रुपये किती रुपये झाले? 17 रुपये झाले. 8.5 रुपयाला एक पेन असेल तर 2 पेनची किंमत किती होणार? 17 होणार. आणि ह्या BCची किंमत काढा. हे बळानो, ही लर्निंग प्रोसेस आपली. तुम्हाला इकडे बघितल्यानंतर लक्षात यावं की हे गणित आता कसं सॉल्व्ह करायचं. आपण 6व्या इयत्तेपासून पायथागोरसच्या प्रमेयाची ओळख तुम्हाला झालेली आहे. पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणामध्ये वापरायचं असतं. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, होय की नाही? बाजू एकचा वर्ग, बाजू दुसऱ्या बाजूचा वर्ग, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, आणि हा इतका वर्ग हा कर्णाचा वर्ग असतो. आता तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये आलात. आता कर्ण म्हणजे नेमकं काय? कुठली बाजू? ही 17 आणि 8 ह्या बाजू आहेत का? नाही. बघा, 90 अंशाचा जिथं कोण झाला आहे त्याच्या समोरच्या बाजूला कर्ण असं म्हणतो आपण. 90 अंशाच्या कोणाच्या समोरच्या बाजूला कर्ण असं म्हणायचं बाळांनो. आणि तिथं त्याचं कर्णाची लांबी जी आहे ना, ती कर्णाची लांबी किती घ्यायला सांगितली बघा बरं, दिली ती. हा कर्ण आहे, हा 8.5 होता, म्हणजे 17 झाला. 17चा वर्ग होणार. एक बाजू आपण 8 घेऊया, ही बाजू माहीत नाही आहे, तात्पुरतं आपण x म्हणूया. पुढं 17चा वर्ग, 17 गुणिले 17 पाठ आहे का बघा जरासं. 17 गुणिले 17 करा तो. 17 गुणिले 17 किती उत्तर येणार? 9वीच्या मुलांना 1 ते 20 पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजे. ज्यांना माहिती नाही त्यांनी गुणाकार पटपट करायचा आहे. बोला लवकर, किती येणार? 17 गुणिले 17 हां 289. 8चा वर्ग बहुतेक जणांना माहिती असेल, पाठ असेल. हां, चला बघा, आपल्याला एक्सची किंमत काढायला हवी. त्यावेळेस संख्येकडे पाठवून देऊया. 289कडं 64 जाणार आणि जाताना गणितातल्या नियमानुसार हे अधिक 64 होतं, त्याचं चिन्ह बाळानं वजा होणार. आता याची वजाबाकी करूया. 9तून 5 4 गेले, 5 राहिले. 8तून 6 गेले, 2 उरले आणि 2 आहेच राहिलं. x वर्ग बरोबर 225 झालं. आपल्याला x वर्ग नको बाळानं, एक्सची किंमत पाहिजे. त्यामुळे आपल्याला याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. याचं वर्गमूळ येणार x येणार. आणि 225 हा कुणाचा वर्ग आहे? त्याला त्याचं वर्गमूळ म्हणतात. कुणाचा वर्ग आहे सांगा? 225 हा 15चा वर्ग आहे, बरोबर ना? म्हणून याचं उत्तर 15 येणार. काही सोप्या टेक्निक्स तुम्हाला याचे वर्ग याच्यापूर्वी एकदा बोललो होतो, तर तरी पण पटपट सांगतो. तुमच्या आजच्या कामामध्ये अशा काही ॲडिशनल प्रॉपर्टीज तुम्ही लर्न करा. ह्याचं उत्तर, ह्याचं जर ही जी बाजू काढायला सांगितली होती, एवढीच बाजू याची हे असणार, याची परिमिती काढायला सांगितली तर सगळ्यांची बेरीज करणार आहे आपण, बरोबर ना? असा हा भाग होता. एक ॲडिशनल टेक्निकमध्ये असं भाग करूया आपण. 5चा वर्ग माहीत आहे तुम्हाला, 15चा वर्ग, 25चा वर्ग, 35चा वर्ग, 45चा वर्ग, 55चा वर्ग. तुम्हाला हे काही वर्ग माहीत झाले तर तुम्हाला 75चा वर्ग किती, 85चा वर्ग किती, हे टेक्निकही सांगता येईल. थोडंसं शेवटचे एकक स्थानी जेव्हा 5 असेल तर काय काय होते जरासं गंमत बघा. ही संख्या अशी तयार होते. तुम्हाला 85चा वर्ग, 110चा, 105चा वर्ग किती हे पण तुम्हाला लगेच सांगता येईल. पण ही जी आयडिया बघा, एकक स्थानी 5 असताना 5चा वर्ग 25, ह्या एकक स्थानचा वर्ग 5चा वर्ग 25, एक ही संख्या आहे, एकच्या पुढचा अंक 2 आहे. 1 गुणिले 2 करा, त्याचा गुणाकार 2 येणार. ही आयडिया फक्त एकक स्थानी 5 असताना वापरायची आहे. तुम्ही कोणी 34चा वर्ग करताना हे वापरणार नाही, किंवा 24चा वर्ग किती हे सांगताना करणार नाही. एकक ह्या 5चा वर्ग 25. बोला पुढं. आता 2च्या पुढची संख्या काय येणार सांगा? 3. 3 दोन्ही 6, 625 येणार. 5चा वर्ग 25. 3च्या पुढची संख्या सांगा बाळांनो. 3च्या पुढची संख्या सांगा.
4. इथं लिहा 12. 1225. याची आता तोंडी सांगूया. 5चा वर्ग 25, 4च्या पुढची 5, 20/25, 2025. 55चा वर्ग कसा करणार बाळांनो? 5चा वर्ग 25, 5च्या पुढची संख्या 6, 3025, 3025. 7 8 56 25, 8 9 72 25. 95चा वर्ग 9 10 90 25, 9025. असं या शेवटच्या संख्या शेवटची संख्या 5 असेल तेव्हा वर्ग करायचा आहे. असंच तुम्हाला आणि म्हणून याचं वर्गमूळ हे काढायला सोपं जाईल. शेवटी समजा 10 वर्ग 20 वर्ग 30 वर्ग हे काय पाठ करत बसण्याचं आहे का? 40 वर्ग 50 वर्ग 50चा वर्ग. इथं 5चा वर्ग 25 लिहा. 1 शून्यासाठी 2 शून्य ठेवा. इथं आयडिया इथनं तयार करा. 1चा वर्ग 1 करा, 1 शून्यचा वर्ग 2 शून्य करा. 2चा वर्ग 4, 1 शून्यसाठी 2 शून्य लिहा. 3चा वर्ग 9, 1 शून्यसाठी 2 शून्य लिहा. 4चा वर्ग 16, 2 शून्य लिहा. काही गणितातलं मॅजिक ही समोर येऊ द्या तुमच्या. त्या गणितातला आनंद पण घेऊया. आणि ती केवळ डुकी नाही. गणित मॅथमॅटिक्स इज अ गेम विच इज प्लेड बाय द पेन ऑन द पेपर. हे कुणाला प्रॉपर्टीज लर्न करणे, अंडरस्टँडिंग करणे, गणितामधली अभिरुची वाढवणे या मुलांच्यासाठी आहे. ते तुम्ही लगेच असं ह्या 0 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा 50 100चा वर्ग पटपट आपण करू शकतो. आता हे एकक स्थानचं माहिती झालं तुम्हाला. तुम्हाला अजून एक हे सांगतो. ह्याचं पण सौंदर्य बघा. 11 गुणिले 11 करताना 1 ही संख्या 2 वेळा आहे. मग 1 नंतर 2 लिहायचं, त्यानंतर 1 लिहायचं. 11चा वर्ग 121. बरोबर आहे ना? तुम्ही 11चा घन करणार असाल किंवा 111 गुणिले 111 करणार असाल, 111चा वर्ग कसा करायचा बघा. हे 1 2 3 वेळा आहे म्हणून 1 2 3 वेळा जायचं, तिथनं पाठी मिळायचं. हे बघा 2 पर्यंत जायचं, तिथनं पाठी मिळायचं. 3 पासून जायचं, तिथनं पाठी मिळायचं. 3 एकदाच लिहायचं. हे त्याचं उत्तर येतं की बघा. कॅल्क्युलेटरनं करा. ह्याचं उत्तरही तुम्हाला सांगू शकता. बघा 1 2 3 4 बघा 2 वेळाला असं आहे. आता ह्याचा गुणाकार करून बघा जरा कॅल्क्युलेटरवर. काय उत्तर येईल? अंदाज सांगा. काय उत्तर येणार? 1 2 3 4, 1 2 3 4, 4 आहेच, 3 2 1. हे बघा 4 आहेच, 3 2 1. बघा कॅल्क्युलेटर तपासून. ही गणितातलं ब्युटी होती, सौंदर्य होतं. अशा काही गोष्टी आपल्याला बघत जायचं आहेत. गणितातली अभिरुची आणि इंटरेस्ट आपण वाढवणार आहोत. यासाठी गणित चॅनल आपलं सबस्क्राईब करूया, आपल्या मित्रांना शेअर करूया. नवीच शिकत आहात, परत विनंती करतो, ह्या सेतुब्रिजला अतिशय चांगल्या रीतीने क्लिअर करत असेल तर तुम्ही 8वीचे सर्व टॉपिक्स बघा. 8वी 9वी 10वी एकत्रित गणित मैत्री आपण देतोय. सगळे लेक्चर्स आपण एका ठिकाणी दिले. 9वीच्या मुलानं 8वीची गणित मैत्री ग्रुप जॉईन व्हा, तो पण जॉईन करा. आपण 8वी 9वी 10वी तिन्हीला पण जॉईन होऊ शकतो. 9वीच्या मुलांनी 8वीचं गणितसुद्धा नीटपणे लक्षात घ्यावं. पाठीमागच्या संपूर्ण एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये सोडवत चाललो आहे. सगळ्या शंकांचं निरसन तुमचं व्हायला आलं आहे आणि त्यामुळं तुम्ही 9वीच्या मुलांनी 8वीचा ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. आता आपण ह्या बहुपदीमधल्या हा आजचा भाग होता. बहुपदीमध्ये जे चालू आहे आपलं तिथून कंटिन्यूस करूया. असं जरासं आता परीक्षा आपली म्हणजे टेस्ट क्रमांक 2 जवळ आली, त्यामुळे आपण जरासं जे भाग जरासं कठीण वाटतील, वेगळे वाटतील त्याचे आपण उजळणी करत राहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सेतुब्रिजचा पेपर क्रमांक 2 सॉल्व करणं सोपं जाईल. करंटचे दररोजचे व्याख्यान तुमच्या व्हॉट्सअपवर अपलोड होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज सकाळी दररोजचं व्याख्यान, आजचं सुद्धा व्याख्यान आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पोहोचवू शकतं. त्यामुळे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग कुठल्या एक्झाम्पल लावतो बघा. आपण आपण इथंपर्यंतचं प्रॉब्लेम सॉल्व केलं होतं. आपण इथलं गणित घेऊया. 2.6मध्ये होतो बरोबर ना? 3.6मध्ये सॉरी 3.6मधलं हे सम घेऊया आपण. यातलं 5वं गणित चालेल. 5वं गणित घेऊया. याच्यामध्ये बघा √3x² + 4x + √3 फॅक्टराइज दिस. थोडंसं वेगळं वाटतं म्हणून आपण ते गणित घेऊया. चला, वेगळं वाटतं गणित बघूनच आपल्याला ते नको वाटतं. ह्याचं कारण पण टेक्निक लक्षात आलेल्या मुलांना नाही गोंधळून जायचं. ह्यांचा गुणाकार करायचा असतो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. उत्तर आलं बघा. किती आलं उत्तर? वर्गमुळात 9. 2 करणीची कोटी सारखी आहे दोघाच ह्याच्यामध्ये. 3 त्रिकोण 9 झालं. 9चं उत्तर वर्गमूळ किती आलं सांगा? 3 आलं. 3 ह्या संख्येचे मला असे फॅक्टर पाहिजेत की त्यांची बेरीज 4 आली पाहिजे. बोला ना. 300 3 1 3 झालं की आपलं काम. कशाला आपल्याला त्याचं घाबरून जायचं? परत एकदा बघा. x² सहगुणक आणि स्थिर संख्या यांचा गुणाकार करतो आपण. वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 9 किंवा वर्गने वर्गमूळ निघून गेलं, उत्तर 3 आलं.
तीनचे असे अवयव पाहिजेत की त्यांची बेरीज 4 आली पाहिजे. 3 एके 3. ओके, 3 एके 3 असे त्याचे अवयव पडतील. ते आपण वापरूया आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्याचे कॉमन काढणे, ते फॅक्टर्स लिहिणे या पद्धतीने आपण जाऊया. हां बोला. हे बघा, वर्गमुळात 3x वर्ग ह्या 4xला आपण 2 भागामध्ये मांडतोय की त्याच्यामुळे 3चे 4 होतील, 2चे गट पडतील, सामायिक काढणे ही प्रक्रिया सोपी जाईल असा त्याचा मुख्य हेतू असतो. हे याच्यासाठी हा आटापिटा असतो. सगळं अधिक आहे, नो टेन्शन अबाउट दिस. 3x आणि 1x म्हणजे 4x. आपण काही चूक नाही ना करत. 3x आणि 1x म्हणजे 4x म्हणजे जे गणित दिले त्यांचा कुठला नियम मोडतो का बघा आपण. गणितच आहे ते. त्याने जे 4x दिलं होतं त्याचे आपण 2 भाग केले. हे या सिस्टीमने करायचे असतात. ह्याचा एक ग्रुप करूया, ह्याचा एक ग्रुप करूया. बोला. आता इथं सुद्धा थोडंसं कठीण जाण्याची पॉसिबिलिटी आहे, ती म्हणजे सामायिक काढणे. तुम्हाला ह्यात हे दिसलं पाहिजे. हा जो 3 आहे, 3 म्हणजे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 आहे, तो इथं दिसला पाहिजे. म्हणजे सामायिक काढायचं टेन्शन येणार नाही. कसा दिसला पाहिजे बघा. वर्गमुळात 3x गुणिले x अधिक वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 3 किंवा xला नंतर लिहा म्हणजे 3x आहे की नाही बघा. कुणाला कॉमन काढूया आता. हे बघा, वर्गमुळात 3x आणि वर्गमुळात 3xला कॉमन काढूया. वर्गमुळात 3x आणि वर्गमुळात 3xला कॉमन काढूया. इथलं राहणार x नो डाऊट. पण ह्या 3 ह्या संख्येमध्ये वर्गमुळात 3 वर्गमुळात 2दा आहे, त्यातलं एक आपण बाहेर काढलोय, त्याच्याबरोबर x पण निघून गेला आहे. हे राहणार कोण सांगा. वर्गमुळात 3. ओके बाळांनो. ह्या दोन्हीमध्ये जेव्हा सामायिक काही दिसत नाही तेव्हा 1 असतं. +1 कॉमन काढूया. x + √3. पुन्हा लक्षात घ्या, हाच ब्रॅकेट इथंच येतो सर्व उदाहरणामध्ये. तो डबल झाला. x अधिक वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार वर्गमुळात 3x अधिक 1. हे बाळांनो त्याचे अवयव होते. परत एकदा समजून घेऊया. तर असं वेगळं सम होतं. वर्गमुळात 3चं टेन्शन नको पाहिजे. ती पण एक छानपैकी संख्या आहे. वर्गमुळात झाली म्हणून काय झालं, यांचा गुणाकार केला आपण, 3 उत्तर आलं. 3ची बेरीज 4 यावी असे प्रयत्न केले, ह्याचे 2 भाग काढले. सामायिकता ही संकल्पना पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून समजून घ्या, त्याच्यावर कमांड मिळवा. इथं मुलं जर असं तटतात. सामायिक काढणे म्हणजे काहीच कळलं नाही अजून. काय सामायिक काढल्यावर कंसात काय राहते इकडे विश्वास पाहिजे. हाच कंस इथं तयार होतो, इकडे पण नीट लक्षात घ्या. थोडंसं मन लावून शिका म्हणजे तुमचं गणित मजबूत होईल, गणित चांगलं होईल बाळा. ओके, असं हे प्रॉब्लेम या एक्झरसाईजमधलं होतं. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. थोडं पाऊस आहे बाहेर. क्लासमध्येच बसूया, मीही आणि तुम्हीही. हां, शिकत राहूया. चला बाळा. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. एक्झाम्पल नंबर 6. हां, 6वं गणित. पुन्हा ह्यात पण काहीतरी वेगळं दिसते जरासं. हा 1/2x² - 3x + 4. 1/2x² - 3x + 4 जरा वेगळं काहीतरी दिसते. पण ह्याच्याचं एक काम करून घेऊया. हे वर्गमुळाच्या चिन्हामुळे किंवा 1/2मुळं हे थोडंसं वेगळं दिसते बाळा. मी हे असं लिहून घेतलं तर काय होईल बाळांनो. 1/2x² वजा 1/2 गुणिले 6 1/2 गुणिले 8. गणित तेच आहे की नाही बघा. 2 एके 2 बेत्रिक 6 4 एक 2 एके 2 बेचोक 8. 1/2 गुणिले 6 म्हणजे 3. 1/2 गुणिले 8 म्हणजे हे का केलं लक्षात आलं का तुमच्या. असं का केलं तर मला पहिला अवयव जो आहे ज्याच्यामुळे हे गणित जरासं वेगळं वाटायला. हे बघा, हे आणि हे तिघांच्याकडे पण आपण आणलो आणि तिघांच्याकडे आल्यामुळं आता हे सामायिक निघतं. मग असे सामायिक निघलं नसतं. त्यासाठी हे असं लिहून घ्यायला पाहिजे. x² वजा 6x अधिक 8. पहिला अवयवाला 1/2. आता हे सिंपल फॉर्ममध्ये आलं की आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 8चे अशा अवयव पाहिजेत. 8चे अशा अवयव पाहिजेत की त्याची बेरीज केल्यावर 6 आलं पाहिजे. 8 बोला 4 2 8. सगळं अधिकच आहे. नाही, याची चिन्ह, याचा गुणाकार अधिक आहे. गुणाकार अधिक यायला पाहिजे आणि यांची बेरीज 6 नको यायला पाहिजे, वजा 6 पाहिजे. त्यामुळे ह्या दोघांना समान चिन्ह. शेवटच्या पदाचे चिन्ह अधिक असताना अवयवाला चिन्हे समान असावीत. समान असण्यावरच त्यांचा गुणाकार अधिक येणार आहे, म्हणून समान असावीत. ती दोन्ही चिन्हे मधल्या पदाच्या चिन्हासारखी घ्यावीत.
1/2 हा पहिला अवयव तसा ठेवतो. एक्स वर्ग बोला पुढं वजा 4x वजा 2x अधिक 8. आलं बरोबर लक्षात. 1/2 हा इथं ठेवतो. काय कॉमन काढूया सांगा आता. हां एक्स कॉमन काढूया. एक्स वजा 4 राहील. वजा 2 कॉमन काढूया. एक्स वजा चिन्ह काढल्यामुळे आतलं वजा होणार आणि हे 8 म्हणजे 4 2 8 आहे बघा. त्यातलं वजा 2 बाहेर निघले त्यामुळे आत राहणार आहे वजा 4. याच्यावर पूर्ण विश्वास वाढला पाहिजे तुमचा. हे वजा 2 मी बाहेर लिहिले त्यामुळे आत राहणार आहे वजा 4. पूर्ण विश्वास कोणाचा येईल की त्याला हे आपलं गणित बरोबर आहे की नाही बघता यायला पाहिजे. एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग आहे. एक्स गुणिले वजा 4 एक्स आहे. वजा 2 गुणिले एक्स वजा 2 एक्स आहे. वजा वजा अधिक 8 आहे. म्हणजे माझं प्रॉब्लेम बरोबर आहे. त्याच्यासाठी काही चूक नाही करत मी. एक्स वजा 4 एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा 2 असं उत्तर ठेवला तरी चालेल. किंवा पाठीमागं उत्तर तुम्हाला जर असं वेगळं दिलं असेल तर हे 1/2 आत दिला तरी चालेल. कुठं ह्याला द्या किंवा ह्याला द्या किंवा हेच उत्तर ठेवा. पाठीमागचं उत्तर आणि हे उत्तर सेम आहे. तुम्ही 1/2 आत इमर्ज करून लिहिला तरी चालतं किंवा असंच ठेवला तरी चालतं. बहुतेक त्यांनी हे उत्तर लिहिले बघा. इथं काय उत्तर दिले बघा बरं पाठीमागं. हां हे एक्स वजा 4 तसंच ठेवलात काय आणि हे आत पाठवलं त्यांनी. एक्स वजा 4 1/2 दोघापैकी एकट्याला द्यायचं आहे. आता 3 गुणिले 4 गुणिले 5 करताना 3 न 4ला आणि 3 न 5ला गुणा असं होत नाही. फक्त दोघापैकी एकट्यालाच गुणायचं आहे. तसं 1/2 एकट्याला गुणूया. ह्याला गुणूया. ह्याला गुणलं की एक्स भागिले 2 होणार आणि ह्याला गुणलं की त्याचं उत्तर 1 येणार. असं सुद्धा उत्तर बरोबर आहे. किंवा तुम्ही हे उत्तर वेगळ्या पद्धतीने मांडलात तरी पण बरोबर आहे. हे याला जर तुम्ही दिलात म्हणजे हे एक्स भागिले 2 वजा 2 आणि हे आईचं ठेवलात तरी पण ते बरोबर आहे. तुम्हाला जसं पाहिजे किंवा हे उत्तरसुद्धा ठीक आहे पुरेसं आहे. ओके बाळांनो, तुम्हा सर्वांना आज आपण ह्या अभ्यास म्हणजे या प्रकारची गणितं ह्यातली संपत आहेत 3.6 मधली. सर्वांना पुन्हा एकदा पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना रिक्वेस्ट करतो आहे आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळं एकत्रित सगळेचे सगळे टॉपिक सगळेचे सगळे एक असं तुटक नाही आलं की ते काय कळणार नाही आहे. एकत्रित सगळे पहिल्यापासून सगळे लेक्चर्स आपले 100 लेक्चर आता पूर्ण झालेत. ते सगळे लेक्चर्स एका ठिकाणी पूर्ण करून घ्या. 9th स्टँडर्डला च्या मुलांनी 8वीचे सर्व लेक्चर एकत्रित बघा. 8वीच्या गणित मैत्री क्लबला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. गणित मैत्रीतर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आमच्या ग्रुपला जॉईन होतात, सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल आभार म्हणूया. गणित शिकत राहूया. बेस्ट ऑफ लक बाळांनो, पुन्हा भेटूया.